मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी। आपण पाहिलं असेल दादांचे आताच विचार दादांनी समाजापुढे मांडलेले आहेत। त्यांनी पर्याय सुद्धा या ठिकाणी समाजापुढे मांडलेले आहेत। समाजाने या ठिकाणी तो पर्याय सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेला आहे। तर प्रवीण दरेकर साहेब, तुम्हाला लय एसआयटीची हाऊस होती ना। हे पहा, आमचे गरजवंत मराठे, त्यांच्या भाकरी दाखवा, त्यांचा ठेचा दाखवा, त्यांच्या खाराची फोड दाखवा। स्वतःच्या कष्टानं घामानं जे काही पैसे कमवलेले आहेत त्या पैशाच्या या भाकरी आहेत। आणि तुम्ही आमच्यावरती एसआयटी चौकशी या ठिकाणी नेमवण्याचं काम करतात। तर या ठिकाणी त्याचा हिशेब आता या लोकसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी 100% होणार आहे। परंतु आमचे गरजवंत मराठे आजही हा मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी लढतायत। आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी दादांनी जो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे की जिल्ह्यामधून या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले जातील, हा सगळ्याला मान्य आहे का? सगळ्यांना 1 दिला आणि या ठिकाणी सगळ्यांपुढे या ठिकाणी कॅमेरा फिरवा। सगळेजण तयार आहेत का? आपण ताईंना बोलूयात। काय नाव आहे ताई तुमचं? माझं नाव राणी जाधव। मी नवी मुंबई नेहरू सेक्टर 10 इथून आलेली आहे। आणि दादांनी जो पर्याय क्रमांक 1 नंबर दिलेला आहे ना, तो मला मान्य आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी। हे कशासाठी माहिती आहे का? मुंबईवरनं ताई या ठिकाणी आमच्यासाठी इथं आलेल्या आहेत, दादांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल या गाव खेड्यापासून ते मुंबई सारख्या मोठ्या शहरापर्यंत सगळे मराठा बांधव, माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या म्हणजे दादांच्या सभेसाठी, दादांचे विचार ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत। ताई, तुमचं काय नाव आहे? रुपाली निंबाळकर। मी कल्याणवरून आली आहे। खास या सभेसाठी दादांनी जी सभा आयोजित केली त्यासाठी आले। त्यांचा पुढील दिशा ठरवण्यासाठी जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे। निर्णय क्रमांक 1 की प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करायचं हे आम्हाला मान्य आहे। बघा, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे। काका, काय नाव आहे तुमचं? कचरू कोंडिबा पाटील भोसरे, नांदखेडा तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी एक गावकरी आहे आणि दादाने जो निर्णय दिलेला आहे, आणि दादा सुद्धा आमच्याच मतदारसंघातील आहे, आणि सगळ्या गावकऱ्याचं आणि आमच्या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि मराठा आरक्षणाचं आम्ही सर्वजण मिळून जो अपक्ष उमेदवार राहील त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत। अगदी धन्यवाद। आपण या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की जो कोणता उमेदवार या ठिकाणी असेल तर मराठा समाज पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणार असेल। काय नाव आहे तुमचं? मी कडबा वाटोळे। कुठून आलेले तुम्ही? जीवराट टाकळी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। अगदी बरोबर। तर तुम्ही जे दादांनी आता म्हणले की लोकसभेला एक उमेदवार द्यायचा आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय, तर ही भूमिका आपल्याला मान्य आहे का? बिलकुल मान्य आहे। दादाने जो निर्णय घेतला त्याला सर्वांची संमती आहे, माझी पण आहे। आणि प्रत्येक गावातून एक उमेदवार द्यावा अशी मला म्हणजे सर्वांना मी विनंती करतो, आणि माझी पण तशी इच्छा आहे आणि सर्व आलेल्या माझ्या गावकऱ्यांची पण तशी। हा निर्णय घेतला की आपण एकच उमेदवार द्यायचा लोकसभेसाठी आपल्या समाजाच्या वतीने, हा निर्णय मान्य आहे तुम्हाला? बिलकुल मान्य आहे। धन्यवाद। आपण पाहिलं असेल हे सगळेजण स्वतः या ठिकाणी प्रचाराला सुद्धा या ठिकाणी तयार आहेत। मोठ्या ताकदीनं अपक्ष उमेदवार जरी उभा राहिला तर आपण सर्वजण या ठिकाणी प्रचाराला तयार आहात का? तुर्तसा थांबूया। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।